नरेंद्र मोदी येत्या शनिवारपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या 6 दिवसांचा दौरा करणार आहेत। दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या समवेत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। भारत आणि फ्रान्स यांच्यातल्या संबंधांना या वर्षीच्या सुरुवातीला विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते उभय राष्ट्रांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा सर्व पैलूंनी आढावा घेतील। भारत, फ्रान्स आणि इतर देशांमधले आघाडीचे नवोन्मेष प्रदर्शित करणारे स्टार्टअप्स आणि व्हेंचर कॅपिटल फंड यांना एकत्र आणणाऱ्या भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं दोन्ही नेते संयुक्तपणे उद्घाटन करतील। दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 14 ते 16 जून या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्लोवाकियाला भेट देणार आहेत। 1993 मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय पंतप्रधानांनी या देशाला दिलेली ही पहिली भेट असेल। स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी पंतप्रधान चर्चा करणार असून सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेतील। स्लोवाकियाच्या राष्ट्रपतींचीही पंतप्रधान भेट घेणार आहेत। दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात फ्रान्समध्ये इव्हियान इथे G7 शिखर परिषदेत पंतप्रधान सहभागी होणार आहेत। G7 राष्ट्रांचे नेते, आमंत्रित भागीदार देश आणि शिखर परिषदेत सहभागी आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समवेत पंतप्रधान विचारांची देवाणघेवाण करतील। दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान 18 जून रोजी पॅरिसला भेट देणार असून युरोपमधल्या सर्वात मोठ्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप यांचा मेळ असलेल्या विवा टेक समिटमध्ये ते सहभागी होणार आहेत। पॅरिसमध्ये पंतप्रधान भारतीय समुदायालाही संबोधित करतील। पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे फ्रान्स, स्लोवाकिया आणि G7 राष्ट्रांसमवेत भारताची भागीदारी अधिक दृढ होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे। G7 शिखर परिषदेतली पंतप्रधानांची उपस्थिती ग्लोबल साऊथ देशांचा बुलंद आवाज म्हणून तसंच जागतिक आव्हानांची दखल घेऊन निराकरण करण्यासाठीचा महत्त्वाचा भागीदार देश म्हणून भारताचं अस्तित्व दर्शवते। भारत इनोव्हेट्स आणि विवाटेक समिटमधला पंतप्रधानांचा सहभाग नवोन्मेष, डिजिटल परिवर्तन आणि उद्योजकता यासाठीचं जागतिक केंद्र म्हणून भारताचं महत्त्व अधोरेखित करतं। फ्रान्स आणि युरोपीय तंत्रज्ञान परिसंस्थेसमवेत भारताच्या नव्या भागीदाऱ्याही होण्याची अपेक्षा आहे। परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आज